नमस्कार मंडळी. मला एकदा सांगा की शेवटपर्यंत जे उभे आहेत ना त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की ये होईना बात. सर्व माझ्या मायबाप रसिकांना एक विनंती आहे की ज्यांची लहान बाळं आपल्यासोबत आलेली आहेत त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तर त्यांनी कृपया आपल्या मांडीवरती घ्यायचं आहे, कारण आजचा सामना हाऊसफुल आणि हाऊसफुल. खरंच हा सामना हाऊसफुल करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते म्हणजे आमच्या आई जोगानी कला फाउंडेशनचे सर्व सेवेदार. त्यानंतर जवळजवळ हा जो कार्यक्रम आहे तो फेब्रुवारी आणि मार्च त्या दरम्यान ठरला होता. तेव्हा आमचे बंधू आमच्या विकासजी लांबोरे यांचे गुरुबंधू आहेत आमचे गणपतजी लांबोरे यांनी कायमस्वरूपी मला एक धीर दिला होता की मंगेश बुवा तुम्ही काहीही चिंता करू नका, आपला कार्यक्रम हाऊसफुल आणि हाऊसफुलच होणार. आणि आज माझ्या कोकणातील विरार, वसई, नालासोपारातील आणि इतरस्त सगळ्या मुंबईतून, ठाण्यातून, पुण्यातून आलेल्या सर्व माझ्या रसिक चाहत्यांनी या कलेवर नित्यांत प्रेम करणाऱ्यांनी आज हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता सर्वप्रथम सर्वांना माझा आवाज पोहोचतोय हे मी क्लिअर केलेलं आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख सांगतो की मी भानुदास घराण्यातील मूळ कवी सोनू भाऊराव जानू नारायण, बाबाजी सदानंद, कृष्णा अर्जुन, वसंत भिकाजी यांचा मी शिष्य शाहीर मंगेश यादव, मुक्काम पोस्ट आंबे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. यानंतर आमच्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि त्याला संलग्न असणाऱ्या सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन यायचं आहे. शाळेनंतर धन्यवाद. यानंतर मगाशी आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून माझ्या गुरुबंधूंना म्हणजे माझ्या संजयजी पेजलेंना जो खरोखरच माझ्या पाठीचा एक आधार होता, ज्याच्यामुळे आज आम्ही ही कला सादर करत होतो, ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी उभे आहोत, असे आमचे संजयजी पेजले यांना मी माझ्या काव्यगीतातून एक आदरांजली वाहणार आहे. जीवा भावाचं आपलं नातं अर्ध्यावरती सोडून सात, जीवा भावाचं आपलं नातं
घाव घातला साका काळजावरी, घाव घातला असा का काळजावरी, संजय दादा परतुनी येना भोरी, संजय दादा परतुनी येना भोरी, नमन कलगी तुर्यात होत तुझं नाव, भेटले या घराण्याला दिला होता वाव, नमन कलगी तुर्यात होत तुझं नाव, भेटले या घराण्याला दिला होता वाव, रुसलास का दादा, रुसलास का दादा माझ्यावरी, संजय दादा परतुनी येना भोरी, संजय दादा परतुनी येना भोरी. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आणि आज खरोखरच मी माझ्या मेघराजाचं अभिनंदन आणि मेघराजाचं मी आभार मानेन की त्यांनी हा जो सामना या ठिकाणी ठरवला होता. आम्हाला टेन्शन होतं की बाबा हा कार्यक्रम होणार की नाही, त्या हिशोबाने जो पाऊस पडत होता, या पावसामध्ये माझ्या विरार असो, नालासोपारा असो किंवा वसई असो, पूर्ण कुटुंब भरली होती. त्यात काही काही जीवांचे बळी गेले होते, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या खेड तालुक्यातील दहिवली सेदारवाडीमध्ये दरड कोसळून त्यातही माझे 2 तालुकावासीय त्यांचा जीवांचा बळी गेला होता, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विघ्नहर्ता बाप्पा गणरायाला, मुंबईची आई मुंबादेवी, विरारची आई जीवदानी, माझ्या अंबे गावची ग्रामदेवता श्रीदेवी वैरी कोटेश्वरी मानाई सोलाई कालकाई व माझ्या कुलदेवतेचं मी स्मरण करतो. राष्ट्रमाता आऊ जिजाऊ, समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते, समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते राजाधिराज शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. तसेच ज्यांनी शिवरायांचा वारसा पुढे चालू ठेवला ते धर्मवीर संभाजीराजांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आदरांजली अर्पण करतो. मराठी अस्मितेचे मानबिंदू, मराठी अस्मितेचे मानबिंदू, हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. ज्यांच्या अथक प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व मला माझी वेळीवाकडी कला सादर करण्याची जी संधी दिली, त्या आपल्या कोकणातील एक नामवंत कलामंच आई जीवदानी कला फाउंडेशन विरार यांचं देखील मी आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो. आजचे आमचे प्रतिस्पर्धी, आजचे आमचे
प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांची ख्याती कोकणातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहे असे उच्च शिक्षित गीतकार शाहीर आमचे मित्र शाहीर विकासजी दामोरे यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज मला संगीताला जे मला साथ देत आहे ते आमचे घरची गाणेकर, आमचे मांडरकर, ऑर्गन मास्टर आमचा विशाल दादा, त्यानंतर आमचे गुरव दादा आहेत आणि आमचा स्वप्नील आपला नाणीसकर साहेब आहेत. यांना घेऊन मी आज आमची कला सादर करतोय. आज मला कोरसला असलेले ज्यांचं गाणं तुमच्या आमच्या ओठावरती आहे, जवळजवळ 15 लाखाच्या वरती रिव्ह्यू गेलेला आहे, सर्ग सखे नमनाला ते गायक आमचे माझे गुरुबंधू विष्णूजी पुत्र या ठिकाणी आहेत. त्यानंतर आमचा गौरव आहे, तिकडे आमचे बांबाडे आहेत, म्हणजे गावकर आमचे आहेत, दुर्गोळे आहेत. आज मला खरोखरच दुसरं एक सांगायला एक माझी गोड बातमी आहे. आज खरोखरच आमच्या कलावंतासाठी एक आनंदाची बातमी तुम्हा सर्वांनाही माहिती आहे की आपल्या ह्या कलेची मग नमन असो, जाकडी असो किंवा आपला हा कलगीतुळा असो, त्याची दखल आज आपल्या महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला राजाश्रय दिलेला आहे. त्यांच्यासाठी मी खरोखरच त्यांचे एकदा टाळ्या वाजवून या सरकारचे तुम्ही आभार मानूया. आणि त्याच्यासाठी आणि या माझ्या मायबाप सरकारासाठी मी फक्त 1-2 ओळी गातोय. माय बाप सरकारा न्याय दे या कलाकारा, माय बाप सरकारा न्याय दे या कलाकारा, राजाश्रय देऊन या कलेला, राजाश्रय देऊन या कलेला गौरविले हो दरबारा, गौरविले हो दरबारा, गौरविले हो दरबारा. त्याचप्रमाणे आज माझा जो वेडावाकडा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताय, राजू दादा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतः या ठिकाणी आलात आणि उत्तम असा साऊंड लावला, त्याबद्दल तुम्हाला सलाम सलाम. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल करण्यामागे माझ्या कोकणातील युट्यूबर्सचा सुद्धा मोठा खारीचा वाटा आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आज माझा आशीर्वाद देण्यासाठी या माझ्या कलगीतुळ्यातील काही नामवंत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा नामोल्लेख करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आमचे नितीनजी रसाळ आहेत, सुधाकरजी मास्कर आहेत, संतोषजी पारदळे आहेत, एकनाथजी टिंगणकर आहेत, सुभाषजी बावदाने आहेत, दीपकजी मोरे आहेत, दत्तारामजी दुर्गोळे आहेत, सदा सरवंदे आहेत, विनोदजी फटकरे आहे, माझे वसंत आगरे आहे, नितीनजी आंबरे आहेत, मोरेश्वर पाष्टा आहेत, संतोषजी कोल्हापटे आहेत, विजयजी पेजले आहेत. आणि अजून जर का कोणी आला असेल आणि त्यांचं नामोल्लेख करायचं राहिलं असेल तर कृपया या तुमच्या छोट्या भावाला तुम्ही माफ करावे. यानंतर हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून मला आशीर्वाद देण्यासाठी माझे गुरु समान माझे ग्रंथ उपासक डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो, मानाचा मुद्रा करतो. आणि ज्याने मला या कलेमध्ये घडवलं, तुमची सेवा करण्यासाठी तयार केलं, ते माझे गुरुवर्य वस्ताद शाहीर भिकाजी तांडू भुवळ यांना देखील मी नमन करतो, नमन करतो, नमन करतो. आणि जमलेल्या तमाम नाच प्रेमी रसमाई बाप रसिकांना विनम्र अभिवादन करून आई जीवदानी नृत्य कला पथकाचा हामी माझा कलगीचा साथ घेऊन आपली गायन रूपी सेवेला सुरुवात करतो. जय कोकण,
जय कलगीतुरा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा. नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा. नमो ज्ञानधारा नमो परमेश्वरा. नमो माय पिता नमो ज्ञानदाता. नमो माय पिता नमो ज्ञानदाता. नमो रंग देवता. नमो जीवदानी. सर्वप्रथम माझी जन्मभूमी आंबेगावची ग्रामदेवता श्रीदेव भैरी कोटेश्वरी आणि माझी कर्मभूमी जीवदानी मातेचा आपण स्तवन करूया. की संस्कृती परंपरेचा इथे भरल्यात घागरी. की संस्कृती परंपरेच्या इथे भरल्यात घागरी. लोककला इथे खेळतात तशा लाटा या सागरी. आणि आधी मायेचा सर्वास सर्व सुखाच्या आगरी. आणि आहे प्रति कोकण ही माझी विदार. जिथे जातो तिथे जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही. जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही. भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी.
सदा राही. खेड तालुक्यात माझं आंबे गाव. खेड तालुक्यात माझं आंबे गाव. संकटात धावून येते घेतात तुझं नाव. संकटात धावून येते घेतात तुझं नाव. संकटात धावून येते घेतात तुझं नाव. ग्रामदेवता वसली त्या ठाई. ग्रामदेवता गावाची ग्रामदेवता गावाची वसली त्या ठाई. हरी माझी जीवदानी आई. हरी कोणेश्वरी माझी जीवदानी आई. हरी कोणेश्वरी माझी जीवदानी आई. गाव सोडून आलो गाव सोडून आलो पोट पाण्यासाठी. गाव सोडून आलो गाव सोडून आलो पोट पाण्यासाठी. संसार माझा साठला ती पवित्र ही माझी. संसार माझा साठला ती पवित्र ही माझी. संसार माझा साठला ती पवित्र ही माझी. लेकरांना पाळी दे. लेकरांना पाळी दे तशी वासराला गाई. लेकरांना पाळी दे तशी वासराला गाई. जाणो नारायण कृष्ण अर्जुनाची साथ. जाणो नारायण कृष्ण अर्जुनाची साथ. वचन विकाची मी जोडल या नाथ. वचन विकाची मी जोडल या नाथ. वचन विकाची मी जोडल या नाथ. गीत आहे मंगेशाचा. गीत आहे मंगेशाच्या पेनाची शाही. गीत आहे मंगेशाच्या गीत आहे मंगेशाच्या पेनाची शाही. कोणेश्वरी माझी जीवदानी आई. हरी कोणेश्वरी माझी जीवदानी आई. हरी कोणेश्वरी माझी जीवदानी आई. जिथे जातो तिथे ती माझ्या. जिथे जातो तिथे ती माझ्या. जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही. जिथे जातो तिथे
सदा राही. कोटेश्वरी माझी जीवदानिया बोलती गणपती गजानन गावदेवी जाणू नारायण बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन अखंड नागेश्वरी भानुदास घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. आई जगातून एक विनंती आली आहे की ज्याने डबल खुर्ची बसायला घेतलेली आहे त्यांनी कृपया सहकार्य करावं. आपले जे बांधव जे उभे आहेत त्यांना बसायला द्यायचं आहे. मायबाप रसिकाच्या मनोपसंतीतून आलेलं पारितोषिक स्वीकारतो. स्वरा इलेवनचे मालक श्री प्रदीपजी जड्यार यांकडून गेल्या 14 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजता संदीपजी सोबन सह चंद्रकांत धड्याल आणि आमचे विकास मावळीस या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांनी टीप दिलेलं आहे की बुवा वारी भासून होऊ द्या, आम्हाला कवन झाले गड होऊ द्या बघतो. यानंतर माझी भाजी कस्तुरी सकपाळ ही खास बोरडीवरून या ठिकाणी मामाचा नाच बघण्यासाठी आलेले आहे आणि तिचं म्हणणं आहे माझा मामा सदैव तिच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्यानंतर दीपकजी मोरे यांकडून 100 रुपयाची पारितोषिक आहे. त्यानंतर आमचे गुरुदास तलसमकर या 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलं आहे. तर मी त्यांचं मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद. आता गण शाहीर तुमची जी लिहिणारी वकील मंडळी आहेत त्यांना जरा स्पष्ट आवाज माझा येतोय का ते जरा एकदा चेक करा. कारण ह्याच्यापुढे जी माझी वारी होणार आहे ती खरोखरच तुम्ही थोडं तुमच्यापर्यंत जे तुमचे लिहिणारी वकील मंडळी आहेत त्यांना काहीतरी असं उलटं सुलटं लिहून तुम्हाला देतील आणि दिली तरी काय फरक नाही पडत. बघू आपण काय करायचं. आता स्तवन झालेले आहे, गण झालेले आहे. माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत. माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत. पण शब्दांना खेळवण्याची ताकद ही या मंगेश यादवामध्ये सुद्धा आहे. या मंगेश यादव आहे. आणि आता मी
मी माझा जो गण गातोय त्याची काव्य कल्पना चंद्रकांत बर्डे माणगाव याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्याकडे फरमाईश सूत्र घेतो. यानंतर आमचे सुधाकरजी मास्टर तुरेवाडी शाहीर आहेत आणि आमच्या हरीची भोवड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. त्यानंतर कोकणची गौरवगाथा गीत सादर करावे अथर्व दुरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. मी त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. काय म्हणायचं आहे की आता मी जो गण गातोय तो त्याचे जे शब्द गुंतलेले आहेत. कारण आता बाप्पा फक्त येण्यासाठी या भूतळावरती येण्यासाठी 66 दिवस फक्त 66 दिवस उरलेले आहेत आणि आपण सर्व जे इथे जमलेले आहोत ते सगळे आपण गावी जाणार आहोत. म्हणून मी आता माझा गण सादर करतोय. शाहिरांनी आणि खास करून त्यांच्या वकील मंडळींनी माझ्या गणाकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. ते म्हणायचं आहे काय वेळेअभावी शेरोशाही भरपूर आहे. त्या वेळेअभावी थोडं शेरोशाही नाही. स्वागता तुझ्या स्वागता तुझ्या देवादिलंबोदरा हो नटलया कोकण नटलया कोकण नटलया कोकण नटलया कोकण सजलया कलगी तुरा स्वागता तुझ्या देवादिलंबोदरा. Thank you.
बंद घराची कुलपे हर्षली राहते आनंदात. बघा, जेव्हा गणपती सणाला आपण सर्व आपल्या मूळगावी कोकणात जातो, आता बघायला गेला तर सगळी घरं ही बंद पडलेली आहेत आणि बाप्पा गणराया तुझ्यामुळे माझ्या या घराची कुलपे उघडतात. म्हणून कुलपे सुद्धा काय म्हणतात की बंद घराची कुलपे हर्षली राहते आनंदात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. राजी आजोबाही बोलले कानावले त्यांचे डोळे. राजी आजोबाही बोलले कानावले त्यांचे डोळे. नातू नात वळले, नातू नात वळले, चैतन्य फुलेला करा. स्वागता तुझ्या रे देवाला बोला. स्वागता तुझ्या रे देवाला बोला. चांद ढोलकी सज्जही झाली श्रीच्या आरतीला. मोत्या परीचे शब्द गौरव विणारे कळीला. मोत्या परीचे शब्द गौरव विणारे कळीला. मोत्या परीचे शब्द गौरव विणारे कळीला. अगदी सूर्याचा हातात आणि पैंजणाचा आवाज. अगदी सूर्याचा हातात आणि पैंजणाचा आवाज. आळवीण्यात सज्ज झाला, आळवीण्यात सज्ज झाला मंगेश मंजुळ स्वरा. स्वागता तुझ्या रे देवाला बोला. स्वागता तुझ्या रे देवाला बोला. मायबाप रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक धन्यवाद. साई माऊली ग्रुप साईनाथ नगर यांकडून 150 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. यानंतर कोकणची गौरव गाथा तुमचं गाणं ऐकायचं आहे. सप्तरंगी कोकण कलामंच 101 रुपये त्यांच्याकडून आलेले आहेत. आता जो आपल्या समोर गण सादर झाला त्या गणासाठी प्रकाशजी पुजारी यांनी 200 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता स्तवन झालेले आहे, गण झालेला आहे आणि आता समोरून काय आवाज येत नाही. आता काय गायचंय? हा, तुम्ही जर का मला जरा चिडवली तर मला चिडायला मजा येते. तुम्ही काय बोलता मी काय त्यात आमचा बोल काय म्हणतात. आता गौरव चालू करण्याआधी आमच्या शाहिरांच्या जवळजवळ आतापर्यंतच्या 9 कार्यक्रम झालेले आहेत आणि ते 9च्या 9 कार्यक्रम हाऊसफुल झालेले आहेत. एकदा माझ्या लांबरी बॉलवरी टाळ्या होत जाऊ द्या. आज माझं प्रतिस्पर्धा पूर्ण काय झालं, पण आज एवढी ताकद आहे त्यांच्याकडे हाऊसफुल करून दाखवण्याची. त्यात ते काय म्हणतात, एवढ्या 9 कार्यक्रम मी बघितले युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह मधून बघितले, तर ते म्हणतात की भले भले गार केले. काय म्हणतात? भले भले गार केले गंमत मध्ये.
आणि पण पण मला एक सांगा, भले भले काय केले गंमत कधी, पण कुणाला केलं हे सांगणार कधी? अजूनपर्यंत सांगितलंय. ह्याच्या पाचवीला आम्ही खेळवळीत फुटलेलो आहोत. अजूनपर्यंत जेवढे 9 कार्यक्रम, 9वा कार्यक्रम आहे. आम्ही जवळजवळ 8 वेळा आमचे खेळवळीत आहेत आणि म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये आणि डांगोरे पडाले हिंमत मध्ये. अरे पण मला म्हणायचंय की भले भले गार केले गंमत मध्ये, पण कुणाला केलं ते सांगणार कधी? अजूनपर्यंत जेवढे तुमच्या बरोबर कार्यक्रम करतायत ते सगळे तुमच्या बरोबर कार्यक्रमच करतायत, पण गार कुणाला केली? उगाच आपण बोलत राहायचं. त्यानंतर म्हणतात अरे लाल कलरची बांगडी, अरे लाल कलरची बांगडी. अरे मला येतं नाही हे सगळं, याला विसरताव मध्ये मध्ये त्याला विसरताव. त्यावर मला काय म्हणायचं आहे, अरे हा काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. आता कटारी येते, पाहुणा आले मुंबईत नाही तर. आता आपण आपल्याकडे गावामध्ये कोंबडा आपण राखतो. आमच्या कोपरी गावामध्ये तिकडे गेला तर कोंबडी पाळत होतो. आता पाहुणे आले, मग पाहुण्याला काय कापायला नको, उद्या रविवार आहे, शनिवार उपास ठीक आहे, उद्या राहतीलच. आता काय त्यांना 12 काही गाडी भेटत नाही, राहतील. त्यांना उद्या आपण काय कापायचा, काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. अरे ह्याच्या तुर्याचा कलर लाल, बरोबर ना? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा, अरे त्याच्या तुर्याचा कलर लाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे कसा चू बोलतो हा चोंबडा. मध्यंतरी आमच्या कलगीवाल्यांना चोंबडी बोलतात, चोंबडी म्हणून काय माहित आहे? अरे कसा चूर चूर बोलतो हा चोंबडा. अरे ह्या चोंबड्याची वाईट चाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल. शाहीर गवळण एक शास्त्र आधारी आहे, त्याला आधार आहे आणि त्याच आधाराची मी गवळण करतोय. काय बोलायचंय मला? खास रंगबाजीसाठी मीनाची बोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. माझा मी गवळण घेतोय. जवळ नको येऊ तू लांब हो रे, तू थोडा लांब हो रे, तू थोडा लांब हो. दिसायला पाहिजे जवळ नको येऊ तू लांब हो रे, सगळेच का म्हणतात सांग रे. अरे सगळेच का म्हणतात सांग रे, कसा झाला हा घोटाळा. गणपतवा अहो कसा झाला हा घोटाळा. जा विचारून ये तुझ्या आईला. आईला म्हणजे ती आई नव्हे, काय 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 ती आई नव्हे. त्या मातेचरणी माझं दंडवतच आहे. ही आहे कोण तर राधा सांगते की तुझी यशोदा माई आहे, तिला जाऊन विचारून ये. जा विचारून ये तुझ्या आईला, तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा, जा विचारून ये तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा.
काळा कसा. फक्त मला एवढं सांगायचं आहे, तुमचा आणि ह्या कवटणीचा काहीही संबंध नाही. म्हणून काय म्हणायचं, अरे बाप तुझा गोरा आई तुझी गोरी, विचारते तुला ही कोकुळची छोरी, विचारते तुला ही कोकुळची छोरी, विचारते तुला ही कोकुळची छोरी. अरे सांग तुझी माझी संबंध कशी जोड, सोडव रे काला मला पडले तर कोडे, सोडव रे काला मला पडले तर कोड, सोडव रे काला मला पडले तर कोड. करू येडा झाला, करू येडा झाला. जाऊ विचार तुझ्या आईला, तुझ्या आईला, तुझ्या आईला, तू असा कसा काढला, तुझ्या आईला, तो असा कसा काढला. जाऊ विचार तुझ्या आईला, तो असा कसा काढला. एक फरमाईश आली होती. गोवाना भरपूर फरमाईश येतात. मला वाटतं मला फरमाईश येते की नाही, पण हाय माझं पण एक गाणं कुठं तरी चालतंय. फरमाईश आलेलं आहे. कोकणाचं एक सुंदर वर्णन करणारं काव्यगीत मी दिलं होतं आणि ते आबा तुम्हा प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे. ते गाणं असं होतं की हिरवळ राणी सुळसुळ पाणी नाग मोडिया वाटा, वाऱ्या संगे खेळ खेळती समुद्राच्या लाटा. अशा माझ्या कोकणाची, अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाला. अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाला. त्याआधी आता पाहुणं आपल्या विरारमध्ये आलेलं आहे. याच्यावरती प्रश्नपद गाण्याआधी मी शक्ती तुला सार्थक करतो. धन्यवाद साहेब. आतापर्यंत झालेला कार्यक्रम रवींद्र भोड यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमान पारितोषिक आहे. त्यानंतर आमचे गुरुबंधू सूर्यकांत काजारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
याचकडून माझ्या दोन्ही ढोलकीपटूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. 50 तुम्ही घ्यायचं आणि 50 तुम्ही घ्यायचं, स्वतःसाठी घ्या. यानंतर सागर धुरी याचकडून 100 रुपयाचं नाच कलाकारांसाठी, माझ्या ह्या कलावंतासाठी 100 रुपयाचं पैलट आहे. त्यानंतर श्रवण गवळण झालेले आहे. कलगीधर समाज उन्नती मंडळ मुंबई आणि सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार एक शाहीर दुसऱ्या शाहीरवरती प्रश्न सोडतो. माझा लेखी प्रत मी माझ्या शाहिरांना दिलेला आहे. आणि हा जो माझा प्रश्न आहे शाहिरांवरती आताचा नाही आहे, जवळजवळ 2-3 वर्ष झाले हाच प्रश्न आम्ही टाकतोय त्यांच्या. आणि आज आमच्या प्रश्नाचं ते उलगडा करतील. प्रश्न आज माझा या ठिकाणी ते फोडतील अशी मी आशा बाळगतो. आपल्या माहितीसाठी मी आता थोडीशी घाई होते, कारण आता बुवाला पण तुम्ही बघायला आलेला आहात, त्याच्यामुळे प्रश्नपद मी वाचून दाखवतोय की एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्या ठिकाणी एक मनुष्य उत्पन्न झाला, त्याचं नाव काय? भगवान शंकराने त्यांचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, तिचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाली, त्यांची नावं काय? त्याला गाई, म्हैशी, बकरी, मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय? बुवा, माझा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे. आपण माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि आजच्या या माझ्या सर्व समाजाला साक्षी ठेवून तुम्ही बक्षिसास पात्र व्हा, मी आशा बाळगतो. आणि मी प्रश्न बघतोय, थोडं लक्षात द्या. त्याच्या अगोदर की विरार नालासोपारा वसईमध्ये आजच्या या सामन्याची हवाच आहे की नाही हवा? अरे हाय की नाही? काय गारत बघा काय पाऊस तर नाही का पडत? 4 दिवस आम्ही पाऊस थांबवलेला आहे. वरती मेघराजाला आम्ही मेल ड्राफ्ट केला होता, आमचा कार्यक्रम झाल्याशिवाय काय तू येऊ नकोस, आणि तो नाही आलाय. तुम्ही गारट करून कसं होणार? म्हणून काय म्हणताय की विरार नालासोपारा वसईमध्ये आजच्या सामन्याची हवाच आहे. अहो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी शब्दाचा जादूगार विकास लांबोरे बुवाच आहे. आणि मंगेश बुवा आज सुद्धा काही कमी नाही. अरे याला झोमणारा हा चांगला दवा. आजचा पेपर हा तुमच्यासाठी नवीन आहे. बरेचसे पेपर तुम्ही सोडवले, काही अर्धवट सोडले, पण आजचा हा पेपर जो आहे तो तुमच्या जर का झेपला तर झेपवा, अन्यथा दुसऱ्या बारीमध्ये मी येणंच काय करायचं तो. आता बघतो मग कसा बोलतो तो, दुसरी बारी पण बघित काय करायचं तो. म्हणून मला काय म्हणायचं की चिडू नका विचारतो शास्त्राचा भाग. हा भाग ऐकून म्हणी धरू नका राग. पुराण वाचून तुम्हाला येईल जाग. आणि मोठं उत्तर द्याल तर शाहीर तुम्हाला लागेल डाग. म्हणून प्रश्न बघतोय शाहीर प्रश्नपदाकडे लक्ष असू द्या. उगाच काहीही इथे येऊन बोलाल, काहीही बोलाल चालणार नाही. हा कथा विचारतोय मी तुला, खरं उत्तर दे मला. बकऱ्या मेंढर चारायला कुणी शिकवलं तुला? हे कुपितराचं खोदनाज, हे कुपितराचं खोदनाज. ये पटवून मेंढपाळा, कथा विचारतोय मी तुला, मला बकऱ्या मेंढर चालायला कोणी शिकवलं तुला? हे कुपितराचं खोदनाज, हे कुपितराचं खोदनाज. ये पटवून मेंढपाळा, उत्तर दे मला,
यानंतर राजवीर बलराम तांबे मावळे या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर त्यांना शाहीर मानाचा मुद्रा, त्याचकडून 500 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर मोरेश्वरजी पाचटे गाव विसापूर गुहागर यांच्याकडून 151 रुपये आलेले आहेत आणि मनोहर गावणं विसापूर यांच्याकडून 500 रुपयाचं गुगल पेच्या माध्यमातून हे तिन्ही पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचं मनाची स्वीकार करतो. माझी पहिली फेरी मी या ठिकाणी संपवतोय. शाहीर तुम्हाला ज्या पद्धतीनं जायचंय ते जा. दुसऱ्या फेरीला मी येतोय. आता ते मी बोलतोय जरा पुढच्या टायमाला थोडासा ठेवतो. शाहिरांचं तुम्हाला ऐकायचंय. शाहिरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या पहिल्या फेरीसाठी. माझी पहिली फेरी मी संपवतो. जय हिंद, जय कोकण. Thank you.